हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर आम्ही पण खूप छान आहोत. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तर बघू शकता आज आलेलो आम्ही घरी. काम बंद आहे, प्लॉटवर आलेलो आहो. काम बंद आहे, सकाळीच लेट झाला. आज 9 वाजता निघलो आम्ही घरून आणि आत्ता आलेली आहे. विटाची गाडी आली होती, बघू शकता तुम्ही. 1000 वीट मागवलेली आहे, कारण की आता परत आमचं डिसिजन चेंज झालं. परत आम्हाला हाईट वाढून घ्यायची आहे, तर त्यामुळे वीट कमी पडत होती, तर मग वीट मागून घेतलेली आहे. तर आता कामं करायचे आहेत भरपूर आणि मी आज झोपणार आहे. काम माझी आई करणार आहे. हो हो करते ना. आता आली प्रत्येक वेळेस काय व्हायचं, गावाकडून आली की काळी असायची, इकडे आली की गोरी असायची. आता काळी पण आता यावेळेस आणखीन काळी होऊन जाईल. बस आता यावेळेस, कारण की घराचं काम आहे. आता नेक्स्ट टाइमला जेव्हा येईल तेव्हा घर पूर्ण रेडी झालेलं असेल, आहे की नाही. शिफ्ट करायच्या वेळेस येईल, मग सामान वगैरे शिफ्ट करायच्या वेळेस. तर आज गवत काढायचं आहे भरपूर. माझी झोप राहिलेली आहे. रात्री मी 1:30 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग वगैरे केले, तर भरपूर वेळ गेला मला. रात्री झोप नाही झाली आज, आणि सकाळी लवकर उठले. आणि आज स्वयंपाक वगैरे मी काही केला नाही, मम्मीनंच केल्या चपात्या वगैरे, भाजी. तर गाडी लावलेली आहे रोडला, तर गाडी घेऊन येत आहेत आता. तर त्यांना सुद्धा आज जायचं आहे बाहेर. तर आज आम्ही दोघीच जणी कामं करायचे. ऊन बघू शकता तुम्ही, खूप ऊन तापत आहे. त्यांचं नाव टाकलं वाटते बिल्डिंगवाल्याचं, वर्मा. वर्मा नाही ना, त्याचं नाव असं ना, बाभे सन वर्मा असं काय, बेबी सन वर्मा. घराला पाणी सुद्धा द्यायचं आहे आज. बा आहे का, बाभे सम सम काय ते काय म्हणतात, पाईप ओढून घेऊ, पाईप ओढू का? ऊन खूप आहे, ऊन भयानक ऊन तापत आहे. बघू शकता त्या दिवशी साफ केलेलं आहे. खूप काळी झालेली आहे यार मी. उन्हातच काम करावं लागते, कधी काम संपल घराचं असं झालं. पूर्ण कडेचं साफ केलेलं आहे तिथपर्यंत, बघू शकता. तिकडं राहिलेलं आहे साफ करायचं, नाही तर पूर्ण इथे गवत होतं सगळं. तर गाईस तुम्ही इथे बघू शकता विटाची गाडी आलेली आहे. आम्ही पोहोचायच्या आतच विटाची गाडी पोहोचलेली होती. तर थोड्या विटा त्यांनी काढलेल्या आहेत आणि बाकीच्या विटा चालू आहे गाडी खाली करणं. तर 1000 वीट मागवलेली आहे आत्ता. तर वीट ही परफेक्ट होती, आधी जी मागवली होती ती परफेक्ट होती. तर तेवढ्या याच्यामध्ये जे आधी बांधकाम आपण ठरवलं होतं तर ते लेवल होणार होती, पण त्याच्यानंतर आमचा निर्णय बदलला. आम्हाला वर सिलिंग करून घ्यायची आहे, 4 सिलिंग करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला हाईट वाढून घ्यावी लागणार आहे. तर त्यासाठी मग वीट कमी पडणार होती, त्यामुळे 1000 वीट मागवलेली आहे. तर दोन्ही खोल्यांवर पत्र असणार आहेत. तर पत्राचं तर किती गरम होते, खूप जास्त गरम होते, आणि ऊनसुद्धा खूप तापते उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे 4 सिलिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या सर्वजण जेवायला, जेवण बघा चाललंय. असं वाटतं ते गावाकडे सवय, गावाकडे हवं असं वाटत. मस्त बेसन आहे, कढी आहे, कांदा, ठेचा, महाराष्ट्राची आणबान शान ठेचा. बाथरूमच्या इथं बसलं, मस्त थंड वाटत आहे जरा, आहे की नाही. पाणी उन्हात ठेवता का बाळा?
तर इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि घराला पाणी देणं चालू आहे. तर मला काही भूक नव्हती त्यामुळे मी केळी वगैरे खाल्लेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, काल घराला पाणी दिलंच नव्हतं त्यामुळे आज जास्त पाणी लागणार आहे घराला. तर व्यवस्थित पाणी मारावं लागणार आहे. आणि इथे बाहेर तुम्ही बघू शकता माझी आई गवत काढत आहे. काहीच बघू शकता तुम्ही, एवढं चालू आहे काम. हे एवढं सगळं मोठं मोठं गवत मी काढून दिलेलं आहे बघा. आता एवढंच थोडंसं राहिलं खांब्याजवळचं, बाकी मोठं मोठं सगळं गबाळ काढलं मी. आणि माझ्या आईने बघा कसं केलं, एकच नंबर. तर हे बारीक बारीक राहिलंय, हे काढायला लागल. लय भारी वाटत आहे. आणि आमची कामं करताना असताना एक माणूस आम्हाला डिस्टर्ब करत आहे. एकट्याला काय होते काम करायला, बरं एकट्याला कामच नाही होत. इथं उभं राहिलं तर बरं. स्लॅबवर टाकलं का? हा, न्या ना पलीकडे आता थोडा न्या. आतून राहिलं नाही तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता तिथपर्यंत जागा आहे आपली, खांब्यापर्यंत, खांब्याच्या लेवलला. तर तुम्ही इथे बघू शकता आता मी पाणी मारत आहे. सर्व घराला मिस्टरांनी स्वतः एकट्याने पाणी मारलेलं आहे. तर आज खरंच खूप त्यांनी काम केलेलं आहे. ते कारण की सर्व घराला एकट्याने पाणी मारणं ना खूप कठीण आहे, मला माहिती आहे. कारण की मी एकटीने मारलेलं आहे पाणी, त्यामुळे मी समजू शकते. तर त्यांनी आज माझी मदत न घेता सर्व एकट्याने पाणी मारलेलं आहे, आतमध्ये बाहेरसुद्धा. तर कारण की मी इथे गवत काढायच्या कामामध्ये लागली होते, तर सर्व गवत मी विळ्याने कापून घेतलेलं आहे. तर माझी आई बारीक बारीक गवत काढत होती आणि ते खुट्ट्या वगैरे होत्या मोठ्या मोठ्या झाडांच्या, तर तेही ती काढत होती. तर त्यानंतर मग मी म्हटलं तिला पाणी वगैरे पी, तोपर्यंत मी पाणी मारून घेते. मग तीच म्हटली पाणी मारून घे. तर म्हणजे काय होईल ना, हे नरम होईल आणि आपल्याला ते गवत काढायला सोपं जाईल. तर त्यामुळे मग मी इथे पाणी मारत आहे सर्व प्लॉटमध्ये. मोठं मोठं जेवढं गवत होतं ते मी सगळं काढून घेतलेलं आहे, विळ्याने सगळं कापून घेतलेलं आहे. आणि आता याची जे छोटं छोटं राहिलेलं आहे तर त्याच्यावर आता पाणी मारून ते नरम होईल आणि त्याच्यानंतर मग इझी जाईल थोडं काढायला. तर तुम्ही बघू शकता मी सर्व प्लॉटवर पाणी मारून घेतलेलं आहे. आणि आता माझ्या गवत आहे जे जमिनीला लागून आहेत ते गवत आता नरम झालेलं आहे आणि ते जमीन नरम झाल्यामुळे ते गवत इझिली निघत आहे. तर एवढं काम केल्याच्या नंतर मला लागलेली आहे जोराची भूक. तर मी इथे जेवण करत आहे. तर मिस्टर आणि आई जेवण करणार नाही आहे, त्यांना भूक नाही आहे. ते मगाशी जेवण केलं होतं, मी केळीच खाल्ली होती, त्यामुळे मला खूप जोराची भूक लागली. मी जेवण करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता परत लागलो आम्ही कामाला. आणि ऊन तर काय सांगू तुम्हाला, खूप भयानक ऊन तापत आहे. त्या उन्हामध्ये आम्ही काम करत आहोत. हे मागचं बघा, पुण्यात येऊन काय कामं चाललीत. खुरपायला गेलती म्हणा. भारी वाटत आहे ना इकडलं, हे का मोकळं वाटत आहे. बघा किती ढीक काढलाय. आता हे बारीक पाणी मारलं आणि हे नरम झालं. आता गवत मस्त निघत आहे आता आरामशीर, मस्त झालं आता. तर गाईज एवढं बारीक बारीक गवत आहे ना, तर ते काढायला खूप कठीण जात आहे. आणि जे गवत मोठे मोठे झाडं होते ते कापून घेतलेले होते, तर त्याच्या जे खुट्या होत्या ते छोट्या छोट्या होत्या, त्याही काढायला खूप कठीण जात आहे. पण पाणी मारल्यामुळे तर थोडं इझी जात आहे, नरम पडलेली आहे जमीन, त्याच्यामुळे थोडं सोपी जात आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळं गवत व्यवस्थित वेचून घेत आहोत.
तर गाईज आज एवढं काम झालेलं आहे ना, खूप जास्त काम झालेलं आहे. असं वाटते की बस आता झोपून राहावं, एवढं काम झालेलं आहे. खूप थकलेली आहे आणि रात्रीची झोपसुद्धा झाली नव्हती. रात्री व्हिडिओ एडिट करत बसले होते तर 1-1:30 वाजला होता आणि आज झोपसुद्धा नाही. आता इथं प्लॉटवर आल्यावर कसं होते ना की बसायला वेळच मिळत नाही. असं वाटते काही ना काही काम करतच राहावं, हात शांत बसतच नाही आहे. तुम्ही बघू शकता कसं लेवल झालेली आहे आणि व्यवस्थित आम्ही गवत काढून घेतलेलं आहे आणि जिथं खड्डे होते तेही सुद्धा लेवल करून घेतलेले आहे. बारीक काडी सुद्धा वेचून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता जे गट्टू होते आमच्या प्लॉटचे काढलेले, गाड्या मालाच्या येत होत्या जात होत्या त्यासाठी आम्ही काढून ठेवले होते. ते आता एकसारखे लेवल करून लावून घेत आहोत आम्ही. ते आहे ना परत त्याच्यामध्ये आहे. हा तर काहीच बघू शकता तुम्ही कसं साफ केलेलं आहे. कसलं भारी वाटत आहे ना मी आता. आणि आता इथं बनवत आहोत चहा. खरंच खूप भारी वाटत आहे. ते झाड लय मोठं होतं तिथं, जगलं काय जसं केलं तसं राहील. कटाई करायला लागते अशी. तिकडं कोपऱ्यात लावायचं होतं ते. पाणी आहे ना, मग तिथं पाणी दिलं जाते. पाणी इथं कुठेही आहे, असं काही नाही. किती मस्त वाटत आहे ना. आणि ते जे प्लॉटला गट्टू लावलेले होते ते बघू शकता तुम्ही. ते गट्टू आम्ही आडवे लावलेले. तर हे तायडे साहेबांचं आयडिया आहे. तर बघा एकसारखे लावलेत दोरी बांधून, बरोबर मधामध्ये लावलेले आहेत आम्ही. कारण की जे तो ब्लॉक दिसतो तुम्हाला रेड कलरच्या वरती, तर त्याच्याबरोबर मधामध्ये लाईन घेतलेली आहे आम्ही, तर बरोबर खांब्यापर्यंत. आणि खूप छान वाटत आहे, खूप भारी वाटत आहे. दुधाची कॅन ना, चप्पल घालेलं आहे, माझा शूज वाला होत होता. तर आता बनत आहे इथे चहा. चूल आपली पेटलेली आहे. चहासाठी आम्ही दूध, साखर, पत्ती, अद्रक आणली का नाही मम्मी? अद्रकचा चहाच आवडते, बिना अद्रकचा आवडत नाही ना. अद्रक आणायचं विसरले. आणि हे आहे दूध. तर हे ठेवलं तर आम्ही बाथरूम मध्ये स्लॅबवर. थंडगार आहे, बाथरूम मध्ये पाणी साचलेलं आहे थंड. तर त्याच्यावर दिवसभर ही कॅन होती. आहो थंडी आहे. तर या सर्वजण गरमागरम मस्त चुलीवरचा चहा प्यायला. तर आम्ही आई आली तेव्हापासून ती अशीच आयडिया करत आहे. तर इथं दूध, चहापत्ती, साखर, चहा गाळणी, पातेलं, कप, सगळं सामान आम्ही चहाचं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन येत असतो आणि इथं चहा बनवतो. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त चहा झालेला आहे. नशीब आमचं चांगलं बघा. चहा ठेवला आम्ही आणि रोडनी क्रीम बटर, क्रीम रोल, बटर, खारी, तोचवाले जात होते. त्यांना आम्ही बोलवलेले, ते आलेले. याला म्हणतात नशीब. तर तुम्ही बघू शकता, तर याला म्हणतात नशीब. आणि आमचं नशीब खरंच जोरावर आहे. तर चहा आम्ही ठेवला आणि चहाला उकळीच आली की मला ते म्हणजे क्रीम रोल, टोस्ट, बटरवाल्यांचा आवाज मला आला. तर मी म्हटलं, मला असं वाटलं की खरंच आला की काय का. मग मी बघितलं तर रोडनं चालला होता. मग त्यांना आवाज दिला आम्ही, तर ते आतमध्ये आले आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्याजवळ आम्ही मस्तपैकी क्रीम रोल घेतलेले आहेत आणि त्यांना म्हणलं आता या तुम्ही पण चहा पिऊन जा. तर त्यांच्याकडे भरपूर सामान होतं. तर मला क्रीम रोल आवडतात त्याच्यामुळे आम्ही क्रीम रोल घेतलेले आहेत. तर आणि त्यांना बसवलं चहा प्यायला, तर ते सुद्धा आले चहा प्यायला. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला चहा उकडलेला आहे. तर आज मी सकाळी सकाळी घाई कामं आवरण्याच्या याच्यामध्ये ना कप 2च टाकले बॅगमध्ये आणि 2च कप आलेले आहेत सोबत. आणि आज आणखीन एक मिस्टेक झाली की अद्रक नाही आणली, तेही विसरले. कारण की आज मम्मीनं साखर, पत्ती वगैरे हे तिन्ही सामान टाकलेलं, तर तीही विसरली आणि मीही विसरले. तर पण छान झाला होता चहा आणि त्याच्यासोबत हे क्रीम रोल. तर खरंच खूप मस्त मज्जाच आली. क्रीम रोल टेस्टी आणि ताजे होते त्याच्यामुळं परत मग त्यांना म्हटलं परत 2 द्या.
तर मम्मीला पण भूक लागली होती, मला पण भूक लागली होती. तर आणि आवडलेसुद्धा होते क्रीम रोल, तर त्याच्यामुळं मग परत 2 घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त खात आहो आम्ही. आणि काम भरपूर केलं आज, म्हणजे भरपूर म्हणजे खूप जास्त पूर्ण काम केलं. तुम्ही बघू शकता पूर्ण साफ केलेलं आहे, एकदम ग्राउंडसारखं तयार केलेलं आहे. त्यामुळे ना खरंच खूप म्हणजे हाताचं तर एवढं वाट लागलेली आहे पूर्ण. आणि खूप जास्त म्हणजे आज काम झालेलं आहे, खूप थकलेलो आहो. आणि आता संध्याकाळसुद्धा झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्या झाडाला मम्मीनी पूर्ण असं हे केलेलं आहे, राऊंड केलेलं आहे आणि त्याला मी आता पाणी टाकलेलं आहे. भारी वाटते आता. तर बघू शकता गाईज कसं केलेलं आहे कबड्डीचं ग्राउंड तयार. कबड्डीचं ग्राउंड केलेलं आहे आणि याला हे बघू शकता हे लावलेले आहेत. हे रोडचे होते, ते येलो आणि ब्लॅक कलरचे दिसतात ना, ते होते. तर ते आम्ही इथं लावले, आमच्या स्प्लॉटचे होते हे निघलेले, ते लावलेले आहेत. तर खूप छान मस्त करमत आहे. जा वाटत आहे का घरी जायची काही इच्छा होत नाही आहे. बघा खूप छान. इथे किती गवत होतं, सगळं गवत काढलेले आहे. त्या मोठे झाडाच्या ज्या खुट्या होत्या त्याही काढलेल्या आहे, त्याला पाणी मारून. ते खूप छान वाटत आहे. मस्त एक ग्राउंड तयार झालेलं आहे ना. चला मग आता घरी. चला की घरी आता. चला मग, झालेलं आहे आमचं काम. आणि एवढं काम केलंय. आणि मागच्या साईडचा थोडासा भरपूर मुरुम आहे पडलेला, तर तोही सुद्धा आम्ही इथं 10-15 टोपले आणून टाकलेलं आहे. थोडंसं खाली आहे तर हे थोडंसं वर्क केलेलं आहे. भरपूर मुरुम आहे, तोही सुद्धा आणावं लागेल. पण आजच्या पुरतं एवढंच केलं आहे. तर चला मग आता आम्ही जातो घरी, संध्याकाळ झालेली आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा छान. आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या पुरते मी तुमची इथेच रजा घेते. भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.